नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पुन्हा एकदा खांदेपालट करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मंगळवारी अधिकृतपणे नवीन बदल्यांचे आदेश काढलेत. एका निरीक्षकासह 4 सहाय्यक निरीक्षकांची नियुक्ती नव्या ठिकाणी करण्यात आली. नाशिक पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरूच आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 1 जुलैला पुन्हा एकदा बदलीचे आदेश जारी करत 1 पोलीस निरीक्षक आणि 4 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नव्या ठिकाणी नियुक्ती केली. छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकमध्ये आलेले पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांची सुरुवातीला नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सुधारित आदेशानुसार आता भद्रकाली पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. शर्माळे हे यापूर्वीही नाशिकमध्ये कार्यरत होते. दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाट यांची बदली पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली. पंचवटीचे सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर यांना अंबड ठाण्यात हलवण्यात आलं तर सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गौतम सुरवाडे यांची नेमणूक मुंबई नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली. ही खांदेपालट शहरात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक कार्यक्षमतेसाठी केली गेली असल्याची माहिती दिली आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.